भांडगावमध्ये मोजणे आता तुम्ही मार्किंग करायचं काम थांबवलेलं आहे, या संदर्भामध्ये नेमकी काय भूमिका प्रशासनाची आहे? आम्ही मार्किंग करण्यासाठी कलेक्टर साहेबांच्या पत्रानुसार इथं आलो आहे। यापूर्वी सुद्धा 9/1/2025 रोजी मार्किंगची कारवाई केली, त्या पुन्हा त्यांनी मान्य नसल्याबद्दल हरकत अर्ज दिल्या होत्या कलेक्टर साहेबांच्याकडे। त्या अनुषंगानं पुन्हा फेर मार्किंग करण्यासाठी आम्ही जागेवर आलो। मार्किंगची कारवाई चालू होती, त्यावेळी त्यांनी मार्किंग समजून न घेता त्यांनी विरोध केला, त्यामुळे मार्किंगची कारवाई सद्यस्थितीत करता आली नाही। त्यांनी त्यांचं म्हणणं लिखित स्वरूपात मांडणं गरजेचं आहे। आम्ही आज पंचनामा केला आहे आणि त्या आम्ही जबाब पंचनामा केला आहे आणि तसा आम्ही जो काही रिपोर्ट आहे वास्तविक तो आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सादर करणार। त्यांच्या जी काही मागण्या आहेत किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे ते लेखी स्वरूपात तुम्हाला द्यायला म्हणतात ते, तर तुमची नेमकी भूमिका काय आहे? त्यांनी लेखी स्वरूपात देऊ द्या आणि वरिष्ठ कार्यालयात सुद्धा त्यांनी दिलं पाहिजे। त्याच्यावर जे काय आम्ही रिपोर्ट सादर करू त्याच्यावर ते वरिष्ठ कार्यालय अधिकारी त्याच्यात निर्णय घेतील। ओके मार्किंग त्याच्यावर तुम्ही सुपरविंटरला मोजणीला चॅलेंज केलं का? कोर्टामध्ये आता तुम्ही आम्हाला कायदेशीर आम्हाला त्याचा स्टे आणलं पाहिजे। मार्किंग करा, पोझिशन घ्यायचं नाही। पोझिशन कुठे घेतो? तुम्ही फक्त मार्किंग करत होतो। मार्किंग हो साहेब, मार्किंग करा, तुमचं पत्रक आहे तुमच्यापर्यंत पोहोचलंच नाही। तुम्ही आज साहेब ऐका, आम्ही तुमचं काम काय म्हणतोय, संपादन क्षेत्राचं मार्किंग तुम्ही करत नाही म्हणून आम्ही ते कामाला विरोध करतो। नाही, संपादन क्षेत्र तुम्ही मार्किंग करा ना। तुम्ही रस्ता 20 मीटर आल्यानंतर तुमचं क्षेत्र कुठून चालू होतं हे शेतकऱ्याला समजून देत नाहीये आम्ही सगळं मार्किंग करत होतो, पण तुम्ही आम्हाला 20 मीटर रस्ता आल्यानंतर हे शेतकऱ्याचं क्षेत्र तिथून चालू झालं, तिथं एवढं आम्ही क्षेत्र संपादन केलं हे दाखवायला पाहिजे। तुम्ही दाखवतच नाहीये। एक बाजूने एकच बाजू आहे 12/7/2000 सर तुम्हाला स्टे ऑर्डर दिलेले काय? 12/7/2024 दिलेलं आहे, मागच दिलेलं आहे। नाही म्हणतात ते मला आता सुद्धा द्या ना, या भूसंपदा हायवेच्या कामाला आता सुद्धा द्या। मार्किंग आम्ही काम थांबवतोय का? आम्हाला संपादन क्षेत्राचं मार्किंग तुम्ही दाखवत नाही म्हणून आम्ही हे काम थांबवतो। तुम्ही जसं ज्या कारणासाठी तुम्ही हे पत्र दिलं त्याप्रमाणे आम्हाला संपादन क्षेत्र तुम्ही दाखवत नाही। माझं असं म्हणणं आहे, संपादन क्षेत्राची मोजणी करून मार्किंग करणार असं त्यांचं नोटीस आहे। आमचं म्हणणं आहे की आमचा गट कुठं सुरू होतो आणि कुठं संपतो, म्हणजे संपादन कुठं सुरू होतं आमच्या गटाचं आणि संपादन कुठं संपतं हे आम्हाला बाउंड्री दाखवणं खूप गरजेचं आहे। आता जे त्यांनी मोजमाप करतात ना, तर त्यांचं म्हणणं आहे हायवे प्रशासनाची जी हद्द आहे हायवेची, त्या हद्दीच्या नियमाप्रमाणे आणि पूर्वी केलेल्या नकाशाप्रमाणे ते मोजत आहे। नोटिसीमध्ये तसं नमूद केलेलं पाहिजे होतं की हायवे प्रशासनाची हद्द आम्ही दाखवणार आहे। तुम्ही जर नोटिसीचं बारकाईने वाचन केलं तर संपादन क्षेत्राची मोजणी करणार आणि हद्द मार्किंग करणार असं त्यात नमूद आहे। मग ते जरी असलं तरी आता तुम्हाला तुमच्या समक्ष तुम्ही पाहिलेलं आहे की रस्त्याच्या मध्यापासून 26 मीटर दक्षिण बाजूला संपादन प्रक्रिया केलेली आहे, तर रस्त्याचा मध्य जो आहे तो मध्यच त्यांनी सरकवलेला आहे सर। जुना रस्त्याचा मध्य जो उच्च न्यायालयाने 2013 साली फिक्स केलेला आहे तो मध्यच ते सरकवत आहेत। मग आम्ही कसं मान्य करायचं साहेब? 6 मीटर आमच्या क्षेत्रात जास्त घुसतायत ते आणि पूर्वी ह्या बाजूचा ताबा देखील घेतलेला आहे। तुम्ही पाहता इथे रोड पण झालेला आहे, इलेक्ट्रिक पोलचे खांब पण त्यांनी लावलेले, त्यांची बाउंड्री फिक्स केलेली आहे। मग केडगावची हद्द फिक्स करून तिथे दाखवली आणि भांडगावची हद्द आत नेत आहे, म्हणजे केडगावची जेवढी हद्द आहे तेवढीच भांडगावची घ्यायला पाहिजे संपादनाची हद्द। आता काय करताय ते भांडगावची हद्द आत दाखवताय दक्षिण बाजूला 5 मीटरनी। 5 मीटर त्यांची कमी आहे आणि भांडगावची 5 मीटर जास्त आहे। हायवे रोड प्रशासन भांडगाव या ठिकाणी असलेले शेतकरी आहेत। नमस्कार दादा।
नमस्कार. काय नाव सांगाल तुमचं? काय नाव आहे? चंद्रकांत आनंद दोरगे. तुमचं? साहेब गंगाराम दोरगे. मारुती विठ्ठल थोरात. रमेश पेरेश कोदरे. ह्या रोडची आता मार्किंग केली जात आहे. या संदर्भामध्ये नेमकी प्रशासनाने काय भूमिका आहे आणि तुमची काय भूमिका आहे हे थोडक्यात जरा सांगा. बरं का, पहिले त्यांनी 60 मीटर रस्ता पकडून त्यांनी पहिले खुणा केल्या आणि आता परत आहे की 5 मीटर जास्त आमची जमीन घेण्याचा प्रयत्न. 60 मीटरच घेतात, जास्ती नाही घेत. 60 मीटर 60 मीटरच माप आहे त्यांचं, जास्ती नाही घेत. पण ते उत्तरेचे कमी करून इकडे दक्षिणेला 5 मीटर जास्त घेतात आणि ते रेकॉर्डवरती ती जागा तशीच राहते. रेकॉर्डाची जागा आहे व्हायला पाहिजे. म्हणजे पलीकडल्या साईडला जी घेतलेली आहे ते कमी केली. कमी नाही केली त्याच्यावर. नाही असं कमी केले तोंडी, पण रेकॉर्डला आहे तसंच आहे. इकडे 5 वाडा होते. दक्षिणेच्या बाजूला 5 मीटर वाढवली आणि उत्तरेच्या बाजूला 5 मीटर कमी केली. कमी केलं असं केलं त्यांनी, पण रेकॉर्डवर आहे तसं. रेकॉर्ड नाही केलं. मग तुमचं काय म्हणणं आहे की जे पूर्वीचा जो 60 मीटर आहे त्या 60 मीटर प्रमाणेच त्यांनी काम करावं. कोर्ट केस चालू आम्हाला स्टे मिळाला आहे. गट नंबर 534 हायकोर्टाने स्टे दिलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय करायचं नाही. मार्किंग करा पण काम करायचं नाही. म्हणजे हायवे रोडवाल्यांचं काही काम करायचं नाही. कोणाकोणाला दिलंय असं स्टे? मी कोदरे, गट नंबर 22. बर. माझ्या याच्यामध्ये सुद्धा हायकोर्टाने स्टे दिलेला आहे. म्हणजे तुमचं कोर्ट मॅटर आजही चालू आहे? चालू आहे. हे भांडगाव मधले काही नागरिक आहेत आणि हायवे रोड प्रशासनाच्या या गालठाण कारभारामुळं आणि भूमी अभिलेखाच्या चुकीच्या मोजणीमुळं यांचं उर्वरित आणि जास्ती क्षेत्र भूसंपादन केलं जात आहे. जास्ती क्षेत्र भूसंपादन केलेलं आहे आणि त्याचा मोबदलाही त्यांना मिळत नाहीये. अशी ही परिस्थिती अनेक ठिकाणी घडलेली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांची जमीन कमी एक्वायर केलेली आहे आणि जास्ती मोबदला देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच प्रकारे यांचं तसंच विषय आहे. तुमचं क्षेत्र किती जाते? 3 गुंठ. 3 गुंठ जाते. आणि तुम्हाला किती गुंठ्याचं आले? 3 गुंठ जाते, पण आमची रुंदी 14 मीटर, त्यांनी 19 मीटर दाखवली. तुमचे ऑलरेडी 14 मीटरच रुंदी आहे. रुंदी 14 मीटरची, 19 मीटर दाखवली रेकॉर्ड. म्हणजे त्यांच्या मोजणीच्या चुकीच्या 3 गुंठ जाते. तसं नाही, 3 गुंठे 2 गुंठे जाते आणि 3 गुंठे वजा करताय. मग तुमचं 14 मीटर आहे ना? मग तुम्हाला किती मीटरचं आले? 19 मीटर. हे अशा प्रकारे अशा भूमी अभिलेखच्या माध्यमातून आणि मोजणी विभागाच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल झालेली आहे. त्यामुळे भांडगाव या ठिकाणचे शेतकरी या रोड प्रशासनाच्या कामाबद्दल दिलगीर व्यक्त करत आहेत आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. रोड प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेणं आवश्यक आहे. भांडगाव येथील शेतकरी यांच्या जमिनींचा मोबदला योग्य मोबदला यांना मिळावा अशी यांची मागणी आहे. मी बाबासाहेब गंगाराम दोरगे, गट नंबर 475. रोडच्या उत्तर बाजूची जमीन माझी आहे. उत्तर बाजूला माझी रेकॉर्ड प्रमाणे त्यांच्या मोजणीप्रमाणे 90 गुंठे जाते, पण ते माझी 105 गुंठे जमीन घेतात. तर माझी 15 गुंठे जमीन जास्ती जाते. घेता नाही घेतले त्यांनी रेकॉर्ड 60-12 वर्षी त्यांनी त्यांचं नावही त्याच्यावर आले. भांडगाव या ठिकाणी आंधळ दळते कुत्र पीठ खाते अशीच अवस्था निर्माण झालेली दिसून येत आहे. रोड प्रशासनाच्या गालठाण कारभारामुळं आणि भूमी अभिलेख विभागाच्या चुकीच्या मोजणीमुळं या शेतकऱ्यांना इथं नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 15 वर्षापासून हायकोर्टाच्या आदेशाला सुद्धा भूमी अभिलेख जुमानत नाहीयेत. या ठिकाणी काय चाललंय नेमकं शेतकऱ्यांना कळायला तयार नाहीये आणि हायवे रोड प्रशासन नेमकी काय भूमिका मांडतंय हे नागरिकांना कळाना आणि शेतकऱ्यांना कळाना. भांडगाव या ठिकाणी येवत 24 कृषी पर्यटन केंद्र या जमिनीचे मालक झुरुंगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आता जे मोजणी केलेली आहे
तर याच्यामध्ये कमीत कमी 5 मीटर जास्ती मोजलं जातंय। तर ह्या संदर्भामध्ये तुमची नेमकी भूमिका काय आहे? आमचं 5 मीटर फुकट का घेतात, काय कारण घ्यायचं? आमचं आता पूर्वी गेलं त्याप्रमाणे घ्यावं यांनी, आता नवीन 5 मीटर आमच्याकडे सारतात ते आम्हाला मान्य नाही। 2013 साली उच्च न्यायालयाने रस्त्याचा मध्य फिक्स केलेला आहे, त्याप्रमाणे रस्त्याच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला पोलही लावलेले आहेत 10-10 मीटरवर। त्या रस्त्याचा मध्य विस्कळू नये म्हणून त्यांनी ते पोल लावलेले। आता त्या पोलपासनं 26 मीटर जमीन घ्यायला पाहिजे, तर आता हे 31 मीटरवर आता आम्ही टेपने मोजलं साहेबांच्या समोर, 31 मीटर प्रमाणे संपादन करत आहे। म्हणजे 26 अधिक 5 मीटरचं जास्ती जागा आम्हाला कोणताही मोबदला न देता आमच्याकडून फुकट घेतात। हायवे रोडच्या सेंटर पासून टेप धरलेला आहे। हायवे रोडच्या सेंटर पासून हा मीटर टेप धरलेला आहे आणि शेतकऱ्यांचं हे माप चालू। किती मीटर आहे हे अंतर? किती 31 मीटर आहे सर। 31 घ्यायचं आहे 26 मीटर, यांना घ्यायचं आहे 26 मीटर। हायवे रोडच्या सेंटर मधून टेप धरल्याच्या नंतर 31 मीटर एका बाजूला येतंय आणि प्रशासनाला हे 26 मीटर घ्यायचं आहे। 26 मीटर घ्यायचं म्हणजे रस्त्याचा मध्य पोल दाखवतो। पूर्वी हायकोर्टाच्या मोजणीप्रमाणे पोल लावलेले, हायकोर्टाने जे मोजणी केली होती त्या जे पोल दाखवलेले आहेत ते पोल नेमके कुठं आहेत ते पाहू आपण। हायवे प्रशासनाने हे मधलं सेंटर दाखवलेलं आहे। मीटर धरून पोल लावलेले पोल 2013 साली लावलेले पोल। हे मधलं सेंटर आहे हायवे रोडच्या दोन्ही बाजूने। त्या साईडने सोलापूर मार्ग आहे आणि या साईडने पुण्याकडे जाणारा हा मार्ग आहे। भांडगाव या ठिकाणी या मधल्या सेंटर पासून 31 मीटर या बाजूला जात आहे आणि रोड प्रशासनाला किती मीटर घ्यायचं आहे? रोडला 26 मीटरचं माप आहे। तर इथून जर मोजलं तर ते 31 मीटर भरत आहे। भांडगाव पुणे सोलापूर हा महामार्गावरती जे हायवे प्रशासनाचा हद्द आहे, हायवे प्रशासनाच्या हद्दीचा नकाशा या ठिकाणी उपलब्ध आहे। मार्किंग करण्याचा कार्यक्रम 19 तारखे रोजी भांडगाव या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। परंतु हायवे प्रशासनाच्या नियमाप्रमाणे हायवेची जी हद्द आहे ते आज मार्किंग केलं जात आहे आणि स्थानिक गट शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या गटामध्ये जी गेलेली भूमी आहे या भूमीचं मोजमाप आम्हाला समजलं पाहिजे आणि हे प्रशासनाने, भूमी अभिलेख प्रशासनाने आम्हाला आमच्या गेलेल्या एकवार केलेल्या जमिनीचं मोजमाप दाखवलं पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। परंतु हायवे प्रशासन सांगत आहे की जर तुम्हाला तुमच्या संपादित केलेल्या जमिनीची मोजमाप पाहिजे नसेल तर त्याप्रमाणे तुम्ही भूमी अभिलेख प्रशासनाकडे कायदेशीर मागणी केली पाहिजे, त्याची मोजणी मागवली पाहिजे असं भूमी अभिलेख विभागाचं म्हणणं आहे। संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला त्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे हीच रास्त मागणी शेतकऱ्यांची आहे।